जंतर मंतरवरील आंदोलकांवरील कथित लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापुरात माकपने निदर्शने केली। नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार, विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटना आणि दिल्लीतील जंतर मंतर येथे शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी युवकांवर झालेल्या कथित लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी यांच्या वतीने गुरुवारी 23 जुलै रोजी जिल्हा परिषद पूनम गेट येथे आक्रमक निदर्शने करण्यात आली। या आंदोलनाचे नेतृत्व पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांनी केले। यावेळी बोलताना त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नीट परीक्षेतील गैरव्यवहार आणि विद्यार्थ्यांवरील अन्यायाची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा। जोपर्यंत त्यांचा राजीनामा होत नाही आणि शिक्षण व्यवस्था पारदर्शक व विद्यार्थी हिताची होत नाही तोपर्यंत हा संघर्ष अधिक तीव्र करण्यात येईल असाही कडक इशारा त्यांनी यावेळी दिला। आडम मास्तर यावेळी म्हणाले की नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि त्यानंतर घडलेल्या दुर्दैवी घटनांमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत। आपल्या न्याय मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी युवकांवर लाठीमार करणे, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडणे आणि आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करणे ही लोकशाहीवरील गदा आहे। अशा दडपशाहीचा देशातील जनतेकडून तीव्र निषेध केला जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले। पार्लमेंटवर जाणाऱ्या मोर्चामध्ये परवाच्या 20 जुलैला लाठ्या, काठ्या, पाण्याचे फवारे, अश्रूचे गोळे, गोळीबार, जवळजवळ 1000 लहान विद्यार्थी 18 ते 25 वयातले जखमी झालेले आहेत। जंतर मंतरचे 4 रस्ते, लाखो विद्यार्थी, देश स्वतंत्र झाल्यापासून इतका मोठा मोर्चा कधी तरुणाचा निघालेला नाही। ती प्रचंड दडपशाही सरकारने सुरू केलेला आहे। म्हणून देशातल्या जनतेनं या लढ्याला पाठिंबा देऊन हा लढा यशस्वी करण्याकरता CPMच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी निदर्शन केलं। देशाचे पंतप्रधान हे RSSचे आहेत। RSS हिटलर प्रवृत्तीचा आहे, मुसोलिनीचा प्रवृत्तीचा आहे। ते कधी मागण्या मान्य करत नाहीत, कधी चर्चा करत नाही। दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं 1 वर्ष आंदोलन झालं, 750 शेतकरी शहीद झाले, तरी त्यांच्याशी वाटाघाटी केलं नाही। एकतर्फी निर्णय घेतला। अशा एका हुकुमशहाशी तरुण माणसं टक्कर देऊ लागलेले आहेत आणि तरुण माणसं भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, शहीद भगतसिंग आणि महात्मा गांधी यांचा विचार आपल्या रक्तामध्ये आणून लढा सुरू केलेला आहे आणि मोदीला वाकवल्याशिवाय जंतर मंतर थांबणार नाही। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता। धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, बाबासाहेबांच्या देशात जात धर्माचे राजकारण चालणार नाही, रोजीरोटी देऊ न शकणारे सरकार बदललेच पाहिजे, शिक्षण आमच्या हक्काचे आहे, कोणाच्या बापाचे नाही, नीटच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, विद्यार्थ्यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यावर कारवाई करा, मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची मदत द्या अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। या आंदोलनात राज्य सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड MH शेख, माकप जिल्हा सचिव कॉम्रेड युसुफ शेख, जनवादी महिला संघटनेच्या राज्याध्यक्षा नसीमा शेख, ॲडव्होकेट अनिल वासम, दत्ता चव्हाण, सुनंदा बल्ला, शेवंता देशमुख, व्यंकटेश कोंगारी, हनीफ सातखेड, मुरलीधर सुंचू, वसीम मुल्ला, दाऊद शेख, विल्यम ससाणे, लिंगव्वा सोलापुरे, बापू साबळे, नरेश दुगाणे, दीपक निकंबे, अखिल शेख, जावीद शेख, किशोर मेहता, बाबू कोकणे, अमित मनसले, DYFIचे जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी, SFIचे जिल्हाध्यक्ष अतुल फसाले, जिल्हा सचिव मल्लेशम कारमपुरी, बाळकृष्ण मल्ल्याळ, विजय हरसुरे, नरेश गुल्लापल्ली, दिनेश बडगू, अफसाना बेग, वीरेंद्र पद्मा, कादर शेख, प्रदीप मरेड्डी, श्रुतिका बल्ला, अश्विनी मामड्याल, अभिजित निकंबे, बालाजी गुंडे, राहुल भुगले, रफिक काझी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते।